महाराष्ट्रामध्ये खळबळ उडवून देणारी घटना घडलेली आहे. विनायक राऊत यांचा मुलगा जो मुंबईचा नगरसेवक आहे, गीतेश विनायक राऊत यांच्या पत्नीने गिरिजा राऊत याने विनायक राऊत आणि त्यांच्या मुलावर आणि त्यांच्या सुनेवर जे आरोप केलेले होते, या छळाच्या आरोपानंतर हाच तो फिरोज खान जो आहे याला काल ठाणे पोलिसांनी काल दुपारी अटक केलेली आहे. हेच त्याचं वास्तव्याचं घर आहे. याच ठिकाणी फिरोज खान जो आहे वास्तव्य करतोय आणि जे गिरिजा राऊत यांनी आरोप केलेले होते, विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गीतेश राऊत याच ठिकाणी या दर्ग्यावर चादर चढवण्यासाठी आलेले होते. हाच बाजूला जो दर्गा आहे या दर्ग्यावर चादर चढवण्यासाठी आलेले होते आणि गंभीर स्वरूपाचे आरोप केल्यानंतर फिरोज बाबाच्या घरी आहे. काल त्याला दुपारी अटक करण्यात आलेलं आहे. ठाणे पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. आज त्या ठिकाणी त्याचा बोर्ड पाहायला मिळतोय. या बाबाकडे अनेक लोक येत असतात. त्याच्यावर स्थानिकांकडून दिलेल्या माहितीनुसार त्याच्यावर वारं येत असतं आणि यासाठी सिंधुदुर्गासह महाराष्ट्र कर्नाटकातून अनेक मोठ्या हस्ती येत असतात आणि जे आरोप केल्यानंतर एक या प्रकरणाला वेगळंच वळण लागलेलं आहे. विनायक राऊत जे सिंधुदुर्ग रत्नागिरीचे माजी खासदार आहेत, हे कुठेतरी अडचणीत आलेले पाहायला मिळतात. याशिवाय मुंबई नगरपालिकेचा नगरसेवक असलेला गीतेश विनायक राऊत हा अडचणीत आलेला आहे. कुटुंबासह एकूण 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. नांदेड येथील हरिश्चंद्र घाडी याच्यावर पण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे ह्या प्रकरणाला एक गंभीर वळण लागलेलं पाहायला मिळतं. निश्चितच पोलीस पुढील काय कारवाई करतात हे पाहणं अचूक राहणार आहे. मात्र पोलिसांनी अतिशय गोपनीयरित्या ही बातमी जी आहे छुपी ठेवलेली आहे. सावंतवाडी पोलिसांनी कुठच्याही गोष्टीला दुजोरा दिला नसला तरी काल जो आहे फिरोज बाबूला अटक करून ठाणे येथे घेऊन जाण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन वेदांत भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी.